मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रयत्न केलं, कुठलीही गोष्ट जमणारच हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, आपल्या मराठी भाषेमध्ये केवढे तरी वाक्यप्रचार किंवा म्हणी या गोष्टीसाठी आहेत. म्हणजे हे तर सिद्ध झालंय, की प्रयत्न केला तर जमणार. बरं काय जमवायचंय आपल्याला? फिजिक्स जमवायचंय. ओके. बरं मला एक सांगा, बोर्डच्या वेळेस बघा, बोर्ड एक्झामच्या वेळेस सेमी कंडक्टर टॉपिक करताना मी तुम्हाला फार थोडे प्रश्न दिले होते. तर मी फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर एक करायला सांगितलेलं, बरोबर आहे? आणि अजून सगळ्यात सोपं सांगितलं होतं अल्फा आणि बीटाचे न्यूमेरिकल्स. आणि अजून एक गोष्ट सांगितली होती लॉजिक गेट्स. आणि मी काय बोललो होतो, की लॉजिक गेटमध्ये काय करायचंय? ट्रुथ टेबल, बुलियन एक्सप्रेशन, सिम्बॉल या गोष्टी करायच्या होत्या, बरोबर आहे? ठीक आहे. चला ह्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. आता मी काय करणार आहे तुम्हाला मी सांगतो. ऑब्व्हियसली आपण एक-एक कन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहोत. मग मला सांगा सेमी कंडक्टर टॉपिकमध्ये लॉजिक गेट करत असताना आपण त्याची डेफिनिशन पण केली होती. काय डेफिनिशन होती? की लॉजिक गेट हे एक सर्किट आहे, की ज्याला एक किंवा एकपेक्षा जास्त इनपुट असतील, आउटपुट मात्र एकच येणार. आणि आठवा बघू रे कुठले-कुठले गेट होते? ऑर गेट होतं, अँड होतं, मग नॉर होतं, नॅन्ड होतं, नॉट गेट सुद्धा होतं. ओके. मग चला आपल्या टेस्ट मधला बघा. आता मी क्लिअरली सांगतो, काही मुलांना खूप कमी मार्क होते आणि बऱ्याच मुलांनी मी जो आता क्वेश्चन घेतलाय ना, तो अटेम्प्ट केलेला नव्हता. कुठला? हां. काय विचारलंय बघा ना. हे सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतंय? ऑब्व्हियसली OR गेटमध्ये 2 इनपुट असतात. इथे एकच आहे. त्याच्यामुळे हे नाही. ओके. दुसरी गोष्ट हे अँड गेट सुद्धा नाहीये, हे नॉर गेट सुद्धा नाहीये, हे नॉट गेट आहे का? नीट बघा इथं. सिम्बॉल कळतोय तुम्हाला? मग आता तुम्ही काय करणार बघू? तुमच्या नोट्समध्ये सगळे सिम्बॉल वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला. या प्रश्नासाठी तुम्हाला 20-25 मिनिटाचा वेळ देणार आहे. तुम्ही म्हणाल सर झालंय की नाही तुम्हाला बुलियन एक्सप्रेशन पण घ्यायचं आहे ना. समजा मी y इक्वॉल्स टू a प्लस बी लिहिलं. कोणत्या गेटसाठी आहे? ऑर. असं लिहिलं तर कोण आहे? नॉर. ए इंटू बी लिहिलं तर अँड. त्याच्यापुढे बार काढला तर नॅन्ड. मग हे सिम्बॉल आले पाहिजेत. मग पहिला प्रश्न अगदी परफेक्ट झालेला आहे. मी नेहमी सांगत असतो, की कुठलीही गोष्ट हळू सुरुवात करा. हळू यश तुम्हाला मिळणार आहे. मी आज तुम्हाला फिजिक्सचे एवढ्या कन्सेप्ट देणार, त्यातली पहिली कन्सेप्ट झाली आपली लॉजिक गेट. मग आता दुसरी कन्सेप्ट कुठली आहे ती नीट बघा. सांगतो. बोर्डच्या एक्झामच्या वेळेस एक फेव्हरेट क्वेश्चन तुम्ही केला होता. नाही आला परीक्षेत पण केला होता. कुठला? हाऊ विल यू डिस्टिंग्विश डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स होतं की नाही? मग तुम्ही डिस्टिंग्विश तुम्हाला सांगतो. इकडे बघा. डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. डायमॅग्नेटिक सबस्टन्स वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट त्यामुळे त्यांची ससेप्टिबिलिटी जी असते ना, ती स्मॉल आणि निगेटिव्ह असते. स्मॉल आणि निगेटिव्ह. पॅरामॅग्नेटिकची ससेप्टिबिलिटी असते ती स्मॉल अँड पॉझिटिव्ह असते. पण फेर्रोमॅग्नेटिक हे मॅग्नेटकडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. त्यामुळे याची जी ससेप्टिबिलिटी असते ना, ती व्हेरी हाय आणि पॉझिटिव्ह असते. बास एवढं कळालं तुम्हाला? बरं. मला माहिती आहे, की क्युरी टेम्परेचर त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर मी दिलं, तर जो फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे तो पॅरामॅग्नेटिक बनतोय. हे पण आपल्या पुस्तकात दिलंय. बास ना, एवढ्या आपल्या नॉलेजवर ही एम-सी-क्यू आपण करून दाखवूया आपण. मग फिजिक्समध्ये असे थेरॉटिकल एम-सी-क्यू पण असणार आहेत बघा. करेक्ट ऑप्शन कुठला आहे? त्यांनी काय म्हणलंय, ससेप्टिबिलिटी ऑफ अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स स्मॉल आणि निगेटिव्ह असते. ते तर म्हणतात हाय. हाय नाही, स्मॉल असते. त्यामुळे हे करेक्ट नाहीये. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स द इंट्रिन्सिक मॅग्नेटिक मोमेंट इज नॉट झिरो. मला बरोबर वाटायला लागलंय. ओके. मॅग्नेटिक मोमेंट झिरो कशी येईल? पण थांबा मी बाकीचे बघतो चुकीचे आहेत का? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सला हिट केल्यावर इट बिकम्स फेरोमॅग्नेटिक. नाही. फेरोचं पॅरामॅग्नेटिक होतं त्यामुळे हे चुकीचं आहे. स्पिन एक्सचेंज इंटरॅक्शन अरे थांबा. गडबड, गडबड, गडबड. हां, गडबड झालेली आहे. कुठली गडबड सांगतो. अरे हे काही ऑप्शन नाहीयेत. बघा की इथं. क्लिअरली कळालं का तुम्हाला? करेक्ट ऑप्शन त्यांनी 4 स्टेटमेंट दिलेत आणि कुठले करेक्ट आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. पण पहिलं इनकरेक्ट होतं ना, त्यामुळे ऑप्शन ए तर रॉंग झाला. बाकी कुठं 1 नाहीये. ठीक आहे. दुसरं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इंट्रिन्सिक मॅग्नेटिक मोमेंट इस नॉट झिरो हे करेक्ट आहे. म्हणजे दुसरं हे करेक्ट आहे. इथं घेतलं नाही तुम्ही.
या ठिकाणी दुसरं आहे, या ठिकाणी दुसरं आहे. आता जर तिसरं बरोबर आलं तर हा ऑप्शन, चौथं बरोबर आलं तर हा ऑप्शन. प्रश्नाचा टाइप कळाला का? प्रत्येक जण प्रत्येक कन्सेप्ट वाचायला लागते प्रत्येक. स्पिन एक्सचेंज इंटरॅक्शन इज प्रेझेंट इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. मी तुम्हाला सांगतो तिसरं वाचायचं राहिलं की रे. व्हेन अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हिटेड इट बिकम्स फेरोमॅग्नेटिक. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन करेक्ट आहे डी लक्षात घ्या. म्हणजे चौथं जे आहे ते करेक्ट आहे. मग आता पटकन लॉजिक गेट झालं ना तुमचं. आता मॅग्नेटिक मटेरियल मधले ना एकदा फॉर्म्युलाची लिस्ट घ्या रे बाळांनो. EVR/2 गायरोमॅग्नेटिक रेशो त्याची व्हॅल्यू किती आहे बघा 8.80 8.88 इंटू 10⁻⁻10 कुलम्ब पर मीटर. हे कुलम्ब पर केजी. ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते काय म्हणूया आपण पर्सेंटेज इन्क्रीज इन मॅग्नेटिक फील्ड तो फॉर्म्युला. त्याच्यानंतर मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटचा पिरियॉडिक टाईमचा फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट आय अपॉन एमबी. सगळे फॉर्म्युला पण एकदा रिवाइज करा. 5 मिनिटं लागतील रे, पण सांगितलं ते करा बरं का. तो नेक्स्ट क्वेश्चन आहे ना, तो नीट नीट लक्ष द्यायचं लक्षात घ्या. समजून घ्या सोपा आहे प्रश्न, पण ही भाषा थोडीशी गडबड होते. समजून घ्या फळ्यातलं व्यवस्थित लक्ष द्या. मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण बघितलाय ए ओमेगा. बरोबर आहे? आणि एक्सेलरेशन जे आहे मॅक्सिमम त्याचा फॉर्म्युला असतो ए ओमेगा स्क्वेअर. चला थोडासा बदल करूया. ए ओमेगा इंटू ओमेगा करूया आपण. हे कोण आहे सांगा? ए ओमेगा. बघा इथं. ए ओमेगा कोण? मॅक्सिमम व्हेलॉसिटी. मॅक्सिमम व्हेलॉसिटी कशी आहे? कॉन्स्टंट आहे. सेम आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ मॅक्सिमम एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आणि ओमेगा मध्ये सुद्धा 2 पाय कॉन्स्टंट आहे. पुन्हा फ्रिक्वेन्सी आलं की नाही. मग ॲक्सेलरेशन डबल करायसाठी फ्रिक्वेन्सी डबल केली पाहिजे. फ्रिक्वेन्सी डबल केली पाहिजे. फ्रिक्वेन्सी डबल केली पाहिजे. फ्रिक्वेन्सी डबल, डबल. चला ह्या दोघांमध्ये अजून बघूया आपण कुठला ऑप्शन कॅन्सल करता येतोय का? आता नीट लक्ष द्या. तुम्हाला मी सांगतो की मॅक्सिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर ए म्हणजेच रे ए ओमेगा स्क्वेअर. पण ओमेगाची व्हॅल्यू काय? व्ही मॅक्स अपॉन ए. मग मी ओमेगा स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन ए स्क्वेअर लिहितो. अरे व्ही अपॉन ए म्हणजे ओमेगा रे ती व्हॅल्यू इथं पुट केली. आता इंटू ए. हा ए ह्याला काय होईल कॅन्सल. तुमचं मॅक्सिमम स्पीड तर कॉन्स्टंट आहे. मग याचा अर्थ ॲक्सेलरेशन हे अँप्लिट्यूडला मॅक्सिमम ॲक्सेलरेशन हे अँप्लिट्यूडला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग तुम्हाला हे डबल करायचं म्हणजे हे हाल्फ केलं पाहिजे. अँप्लिट्यूडला हाल्फ केलं पाहिजे. ते तर कॉन्स्टंट म्हणतायत हे चुकीचं आहे. मग 3 ऑप्शन मी कॅन्सल केलेत. ऑप्शन सी हा उरलेला आहे तोच बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी डबल करा, एक्सेलरेशन डबल होईल. अँप्लिट्यूड हाल्फ करा, एक्सेलरेशन डबल होईल. पण बाळांनो या 2 टोटली वेगळ्या गोष्टी आहेत. एकदम इम्प्लिमेंट करू नका. म्हणजे कळालं का? थोडंसं काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड असतात. काही वेळेस 2-2 उत्तर सुद्धा बरोबर आहे असं वाटतात. पण आपल्याला मोस्ट करेक्ट आन्सर हवा आहे हे पण लक्षात घ्या बरं का. चला आता नेक्स्ट क्वेशन. ओके. हा क्वेशन दिल्यानंतर तुम्हाला अर्धा 1 तास लागेल आणखीन प्रॅक्टिस करायला. पण करूया ना. काय? फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा डी बाय डी. ओके. आणि बघा नीट लक्ष द्या. समजून घ्या. एका बाजूला ब्लू लाईट आहे आणि दुसऱ्या बाजूला रेड लाईट आहे. नीट बघा. बघा, fourth bright band of the blue light coincide with the third bright band of the red light. मग आता मी क्लिअरली सांगतो, एका बाजूला ब्लू लाईट आहे आणि एका बाजूला कोण आहे सांगा बघू रेड लाईट. पण क्लिअरली सांगतो रे. शांतपणे लक्षात घ्या, की समजून घ्या nth ब्राइट बँड हा एन लॅम्बडा डी बाय डी एवढ्या डिस्टन्स वरती असतो रे सेंटर पासून आणि लकीली सांगतो दोन्ही पण ब्राइटच आहेत. त्याच्यामुळं फोर्थ ब्राइट बँड ऑफ द ब्लू लाईट म्हणजे 4 लॅम्बडा 1 डी बाय डी दॅट इक्वल्स टू थर्ड ब्राइट. त्यामुळे 3 नच मल्टिप्लाय करायचं आहे लॅम्बडा 2 डी बाय डी ला. ओके. हे डी बाय डी म्हणजे सांगू का? हे डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्सेस असतं. हे कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड द स्क्रीन असतं लक्षात घ्या. मग आता मला सांगा एक्सपेरिमेंट ह्याला हे आणि ह्याला हे काय होईल? कॅन्सल होईल. मग 4 इंटू लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू किती आहे? 4800 3 इंटू लॅम्बडा 2. हे इंटू 3 अपॉन 3 करा. मग 4 इंटू 1600 येईल लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू आणि मग 6400 हे आन्सर येईल. सोपं आहे की नाही? पण थांबा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो.
हे जे इंटरफरन्स टॉपिक आहे ना, इथं ब्राईट आहे ना, म्हणून मी आहे त्या नंबरनं मल्टिप्लाय केलं. जर इथं थर्ड डार्क म्हणलं असतं, तर 3 मधून हाल्फ मायनस केलं असतं, लॅम्बडा डी बाय डीला मल्टिप्लाय केलं असतं. प्लीज तुम्ही कन्सिडर काय करा माहिती का किंवा समजून कुठली गोष्ट घ्या, की फॉर्म्युल्याशिवाय फिजिक्स जमणार नाही. फॉर्म्युले केल्याशिवाय फिजिक्स जमणार नाही आणि होऊ शकतात रे. मला सांगा हे लॅम्बडा डी बाय डी हा फॉर्म्युला असेल. अजून मी तुम्हाला सांगतो कुठलं बघितलं आपण हे आता हे ऑसिलेशन तुम्ही अगोदर मी तर रिवाईज केलेलंच आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लॉजिक गेट. प्रश्न काय फारसे अवघड नाहीयेत आणि हो 2 तासाचा वेळ देतोय. दिलेलं सगळं कंप्लीट करा. पण त्याच्यानंतर मात्र पुन्हा व्हिडिओ देणार आहे. मी फिजिक्सचे सगळे क्वेशन तुम्हाला हळू-हळू सॉल्व्ह करून देईन. मग तुम्ही पण प्रयत्न करा माझ्याबरोबर. ऑल द बेस्ट.